तर आपल्या एका भावाने माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट केली। मी कमेंट वाचून दाखवतो। भाऊ असं बोलतो की भाऊ माझी वेबसाईट मराठीमध्ये वेबसाईट आहे पण CPC खूप कमी आहे, अर्निंग खूप कमी होते, मराठी वेबसाईट आहे, मला इंटरनॅशनल ब्लॉगिंग करायची आहे, गायडन्स हवा आहे, तुमचा नंबर मिळेल का? तर मित्रांनो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण गाईड करणार आहे की तुम्ही इंटरनॅशनल ब्लॉगिंग कसे कराल, त्यासाठी डोमेन कुठून घ्याल, त्यासाठी लागणारे कीवर्ड्स कसे फाइंड करायचे फ्रीमध्ये, जे पण USA सारख्या कंट्रीमध्ये रँक होणारे डोमेन म्हणजे कीवर्ड्स कसे फाइंड करायचे ते सांगणार आहे, थोडक्यात सांगणार आहे, जास्त व्हिडिओ लांब नाही करणार। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राहुल आणि तुम्ही पाहत आहे राहुल ब्लॉगर यूट्यूब चॅनल। चला सुरू करूया। ज्या मित्रांना व्हिडिओ आवडेल त्यांनी लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा। तर चला मित्रांनो मी तुम्हाला सर्वप्रथम माझं गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन करून दाखवतो। बघा आजची अर्निंग आहे $0.24, कालची झाली होती $0.49 आणि 7 दिवसांमध्ये फक्त $1.54 झालेले आहेत। म्हणजे जास्त अर्निंग तर होत नाही माझी, कारण क्लिक्स खूप कमी आहे त्याच्यावर, कारण माझी जी कसिनो टाईप वेबसाईट आहे। मी तुम्हाला हे बोलेल की कसिनो टाईप वेबसाईट नका बनवू, जिवा कसिनोची वेबसाईट आहे, तुम्हाला दाखवली होती मी खूप वेळा। तर अशा फालतू वेबसाईट नका बनवू, जो कंटेंट चांगला असेल, जो टॉपिक तुम्हाला आवडेल इंटरनॅशनल ब्लॉगिंगमध्ये त्याच्यावर व्हिडिओ बनवा। तर पहिली गोष्ट डोमेन कसा घ्यायचा। डोमेनसाठी बघा मी डोमेन कुठून घेतो, मी hostinger.in वरून डोमेन घेतो, कारण खूप चांगली होस्टिंगरमध्ये सपोर्ट खूप चांगला असतो। तर इथून तुम्ही इंटरनॅशनल ब्लॉगिंग करायची असेल तर तुम्ही जास्तीत जास्त बघा .com वाला डोमेन घेणे गरजेचे आहे। .com वाला डोमेन तुम्ही नक्की घ्या। सर्वात प्रथम मित्रांनो हे बोलेल की तुम्हाला जर इंटरनॅशनल ब्लॉगिंग करायची असेल, जर तुम्हाला .com वाला डोमेन भेटत असेल तर खूप चांगला आहे, कारण .in असला तर तो इंडियासाठी असतो, तरी पण चालतो। म्हणजे असं काही नाही की इंटरनॅशनल ब्लॉगिंग करायची असेल म्हणून .in किंवा .net हे चालणार नाही। .in .net पण चालेल, पण थोडं कमी चालतं, पण .com असेल तर खूप अगदी उत्तम आहे, बरोबर। ते एक स्टेप झाली की डोमेन तुम्हाला घ्यायचं असेल तर .com वाले डोमेन घ्या। ते आता डोमेन कसे घ्यायचे, होस्टिंगरमध्ये येऊन डोमेन विकत घेतात, कसे घेतात मी तुम्हाला पुढची व्हिडिओ बनवेल। जर तुम्हाला डोमेन कसे विकत घ्यायचे हे पण माहीत नसेल .com वाले डोमेन, तर त्याच्यावर आता तुम्ही कमेंट करू शकता, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल। चला तुमच्याकडे डोमेन आला फर्स्ट, आता पाहिजे की तुम्हाला डोमेन घेतल्यानंतर तुम्ही जी वर्डप्रेस थीम इन्स्टॉल कशी करायची ती पण मी व्हिडिओ बनवलेली आहे। ते थीम पण आपण इन्स्टॉल केली, आपली वेबसाईट पण इन्स्टॉल केली वर्डप्रेसमध्ये, ते पण झालं। नंतर पाहिजे की आपल्याला कीवर्ड रिसर्च कसे करायचे फ्रीमध्ये, का आपल्याकडे पैसे नसतात स्टार्टिंगला, आपण सेमरश HRF टूल विकत घेऊ शकत नाही। सेमरश खूप स्वस्त, 300-400 रुपये महिन्याला भरावे लागतात, ते करू शकतात तर करा, सेमरश खूप चांगला आहे। पण मी असं समजून चालतो की आपल्याकडे पैसे नाहीत तर फ्रीमध्ये कसं करणार, तर त्यासाठी बघा HRF फ्री कीवर्ड रिसर्च टाका, AHRF फ्री कीवर्ड रिसर्च सर्च करा, त्यानंतर ते फ्री कीवर्ड या इकडे तुम्ही युनायटेड स्टेट्स सिलेक्ट करा। बघा इंटरनॅशनल ब्लॉगिंग करायची आहे तर ज्या कंट्रीला आपल्याला आपले कीवर्ड रँक करायचे ते इथे सिलेक्ट करा। मी युनायटेड स्टेट टाकले आहे आणि इथे कीवर्ड टाका। आता बघा मी आता इथे टाकतो की आयफोन, फक्त आयफोन टाकला आणि फाइंड कीवर्डवर क्लिक करतो। त्यानंतर इथे बघा की iPhone 15 Pro Max 1 मिलियन व्ह्यूज आहेत, लोक बघतात, 2 तासाच्या अगोदर 1 मिलियन लोकांनी बघितलेले आहेत, याच्यावर सर्च केलेला आहे, हा इझी कीवर्ड आहे iPhone 15 Pro Max। तर अशा प्रकारे इझीवाले कीवर्ड तुम्ही फ्रीमध्ये सर्च करू शकतात आणि याच्यावर टॉपिक लिहा, तुम्ही याच्यावर तुम्ही सर्च करून बनवा, याच्यावर टॉपिक कंटेंट लिहा, ऑटोमॅटिकली हा USA मध्ये रँक होईल। आता तुम्ही मला बोलशाल की iPhone 15 Pro Max फक्त एवढा कीवर्ड आहे, त्याला कॉपी करा, इकडे कॉपी केल्यानंतर याला बॅक करा आणि ते फक्त परत त्याला पेस्ट करा, iPhone 15 Pro Max हा कीवर्ड आहे ते पेस्ट करा आणि फाइंड कीवर्ड करा। तर बघूया की याच्यावर काय काय भेटतं। बघा iPhone 15 Pro Max हा एक टायटल झाला, H1 टायटल झाला, ॲपल आयफोन, त्याचा iPhone 15 Pro Max कलर्स हा तुम्हाला टायटल झाला, सेकंड टायटल, थर्ड टायटल, म्हणजे 4-5 टायटल टाकायचे, 500-600 लाईन्सचा आपल्याला वर्ड्सचा आपल्याला हे पाहिजे आर्टिकल, आणि पब्लिश करून टाकायचं बस। तर अशा प्रकारे तुम्ही टाका, मी तुम्हाला फक्त डेमो दाखवला, तुम्ही सर्च करा, तुम्हाला सर्च करावं लागेल की तुम्हाला कशी आवड आहे, कोणत्या टॉपिकवर आवड आहे। बघा मित्रांनो मी असं लिहित बसत नाही, असे टॉपिक रोज बघणं अवघड असतं, रोज त्याच्यावर कंटेंट लिहिणं खूप अवघड असतं, बरोबर। काय काय टॉपिक करणार आपल्याला माहीत नाही होणार, तर मी फक्त काय करतो, ज्या APK वेबसाईट असतात ना त्यांना इथे टाकतो। म्हणजे बघा आता मी टाकतो की आपला टेम्पल रन गेम आहे तुम्हाला, टेम्पल रन APK, बरोबर ना। माझी जी स्ट्रॅटेजी असते मी बघा काय करतो, टेम्पल रन APK टाकतो, म्हणजे कोणतं पण APKचं नाव टाकतो इथे। त्यानंतर इथे बघा ही अप टू डाऊन वेबसाईट आहे, खूप मोठी APK प्रोव्हाइड करते, खूप मोठी वेबसाईट आहे। चला मग तिच्या ओके करणार मी, मग अप टू डाऊनचा जो URL असतो त्याला मी कॉपी करणार, त्याला कॉपी केल्यानंतर HRF मध्ये येणार, कॉपी केल्यानंतर काय करायचं, HRF ट्रॅफिक चेकर, HRF ट्रॅफिक चेकर टाकायचा, इथे
ते वेबसाईटचं नाव टाकायचं, कॉपी करून पेस्ट करायचं इथे आणि ट्रॅफिक चेक करायची की याच्यावर कोणते कीवर्ड्स आहेत की ते रँक होतात. बघा या वेबसाईटची वॉल्यूम आहे, ऑर्गॅनिक ट्रॅफिक आहे 16 मिलियन. इंडियामध्ये आहे बघा पबजी लाईट टाकलं ना तर ही जी वेबसाईट आहे ती 1 नंबरवर गुगलमध्ये येते. पोझिशन बघा, जर फ्री फायर ॲडव्हान्स सर्व्हर टाकलं ना आपण गुगलमध्ये तर ह्या वेबसाईटची पोझिशन गुगलमध्ये 3ऱ्या नंबरवर येते. आणि त्यांची वॉल्यूम बघा 2 लाख 6 लाख ते बरोबर. कॅपकट APK डाउनलोड बघा, कॅपकट APK डाउनलोड केलं ना तुम्ही, कॅपकट कुठे होतं आहे, युनायटेड स्टेटमध्ये होतं आहे. मग कॅपकटवर करायचं, कॉपी करायचं कॅपकट कीवर्ड इथे टाकायचं कीवर्ड जनरेटरमध्ये आणि आपण हे सर्च करत बसायचं. बघा कॅपकट APK डाउनलोड हे असे करायचे. मी बघा कोणतं बनवलं आहे, माझी वेबसाईट तुम्हाला दाखवतो. बघा माझी आहे juvacasino.us. juvacasino.us, US म्हणजे युनायटेड स्टेटसाठी मी केलं आहे. .com नव्हतं भेटत, मग US केलं. बघा याच्यावर फक्त मी एक मायक्रोनिच वेबसाईट बनवली आहे, जुवावर बनवलं आहे. याच्यावर गुगलचे ॲड्स दिसत नाहीत. मी काय करतो माहिती का मित्रांनो, इथे बघा डाउनलोड बटन आहे ना, याच्यावर क्लिक केल्यानंतर ना माझी trickyrahul.com ही वेबसाईट ओपन होते. हिच्यावर माझे ॲड्स शो होतात. बघा गुगलचे ॲड्स इथे खाली आले, इथे शो होतात. म्हणजे मी इंटरनल लिंकिंग करतो. ह्या अशा फालतू वेबसाईटवरून मी माझी ट्रॅफिक ज्या वेबसाईटला गुगल ॲडसेन्स अकाउंट ॲप्रूव्ह झालं आहे ॲडसेन्स तिकडे फिरवतो. ते तुम्हाला माहीत झालं असेल. पण हे कसं माहिती आहे का, हे मॅक्रोनिच असल्यामुळे तुम्ही फक्त 10 ते 12 पोस्ट टाकून सोडून द्या, हे ऑटोमॅटिकली गुगलमध्ये रँक होत जाईल. आता मी याच्यावर काम पण करत नाही वेबसाईटवर, तरी ऑटोमॅटिकली दिवसाला $2, $0.50, $1 असे बनतात. बस झालं एवढं. 4-5 महिन्याचा पगार येईल, 10-12 हजार बस झालं. बाकी मी आता बनून जातो. खूप सारे वेबसाईट आहे, खूप सारे वेबसाईटवर मी काम करतो, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. बस फक्त एवढं पाहिजे. जर इंटरनॅशनल ब्लॉगिंग करायची असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं, डोमेन घ्यायचा .com वाला किंवा कोणता पण घ्या चालेल. त्यानंतर होस्टिंगरमधून घेतलं तर चांगलं राहील. दुसरी गोष्ट असं की HRFचा तो कीवर्ड टूल आहे त्याच्यावरून सर्च करा आणि पुढे फक्त युनायटेड स्टेट्स सिलेक्ट करा, जेणेकरून अमेरिकेमध्ये जे कीवर्ड रँक होतात ते लिस्ट येईल आणि त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा आणि त्याच्यावर तुम्ही कॉन्टेंट लिहा. ते ऑटोमॅटिकली व्हायरल होणार, गुगलमध्ये येणार, सर्चमध्ये येणार आणि यालाच बोलतात इंटरनॅशनल ब्लॉगिंग. याच्यासाठी काय करायची गरज नसते, फक्त कीवर्ड अमेरिकेला टार्गेट करून लिहायचे असतात, बस झालं. भावानं जर व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद, वंदे मातरम.